नमस्कार. आपण एका चित्तथरारक, रोमहर्षक, रौद्र आणि सुंदर अशा यात्रेला प्रारंभ केलेला आहे. आधीच्या एपिसोडमध्ये आपण तो अनुभव घेतलाय. आता याच्या पुढचा आणखीन चित्तथरारक आहे, तर तो अनुभव घ्यायला आपण सगळे उत्सुक आहोत, सज्ज आहोत. सो आपण आता सुरुवात करूया. नायालमला आम्ही सगळे सज्ज झालो. छान 4 लेयर्स घातले कपड्यांचे, मफलर, टोपी, कान झाकले, शूज बांधले, वुलन सॉक्स घातले. इथे त्यांनी सांगितलं होतं खूप थंडी वाजली तर डबल वुलन सॉक्स घाला आणि शूज तुम्ही एक साईज एक्स्ट्रा घ्या मोठा, कारण ते पावलं त्याच्यात शिरली पाहिजेत, कारण तिथे शूजसुद्धा कडक होतात मायनस टेम्परेचरला. सो हे सगळा जामानिमा करून आम्ही त्या लँड क्रुझरमध्ये बसलो. आता इथल्या लँड क्रुझर ज्या 4 व्हील ड्राईव्ह आहेत त्या इतक्या उंच असतात, कारण त्यांना खूप खडतर प्रवास असतो पुढचा, बरोबर आहे. सो त्या इतक्या उंच असतात की त्या लँड क्रुझरमध्ये चढून बसणं आणि परत उतरणं हेच एक दिव्य असतं. आणि वेन यू आर ॲट द अल्टिट्यूड ऑफ 14,000 or 15,000 फीट अबाव सी लेवल, छोट्या छोट्या क्रियेमध्ये पण तुम्हाला धाप लागू शकते. सो इथे तुम्हाला उपयोगी पडतो तो डीप ब्रीदिंगचा एक्सरसाइज आणि प्राणायाम. इथे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की जर ब्रेथलेस जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर इनहेल करा, म्हणून आम्ही माझ्याकडे ठेवलेलाच होता, तर मी मधून तो इनहेल करते. मला स्वतःला कापूर खूप आवडतो, पण ते कॅम्फर इनहेल करत करत पुढे काय झालं ना हे आता आपण पाहणारच आहोत. सो नायालमच्या मुक्कामी आम्ही प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा निघायच्या आधी त्यांनी आम्हाला छान ब्रेकफास्टला ना गरम गरम सूप दिलं होतं, की तो म्हणाला की थोडं लाईट खा आज. त्यामुळे आम्ही कॉर्नफ्लेक्स आणि सूप असा ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो होतो. पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांनी लाईट खा असं का सांगितलं, तर इतक्या त्या जीपच्या तुम्ही बघितले वाळवंटात रस्ते नाहीत, कशीही जाते, कुठूनही जाते जीप, तर ते शूटिंग काही घेणं शक्य नव्हतं आम्हाला, त्यामुळे ते शूटिंग आम्ही घेतलं नव्हतं. पण त्या जीपच्या धक्क्यात हेलकावे खाताना आम्ही अक्षरशः इथून तिथे असे फेकले जात होतो बेल्ट लावून सुद्धा, इतका प्रचंड वळणं होती. दुसरी गोष्ट, सगळ्या काचा बंद होत्या, तरीही कुठेतरी क्रिवायसेस असतात, बारीक बारीक फटी असतात, तिथून ती फाईन वाळू, जी वस्त्रगाळ वाळू अशी आत शिरायची ना, लोंढेच्या लोंढे यायचे त्या कणांचे आणि आमच्या नाकातोंडात जात होती. जरी मास्क लावला ना तरी तोंडात वाळू जात होती. त्यामुळे आम्हाला बोलताना सुद्धा जाणवायचं की आमच्या दाताखाली वाळू रगडली जातीये. पण या वाळूचं जे काही गारुड पुढे बघायला मिळालं आम्हाला, त्यांनी आम्ही त्या वाळूचा त्रास विसरलो आणि तेच लक्षात राहिलं. काय होतं तर त्या प्रवासामध्ये आम्हाला लांबून दिसलं एखादा प्रचंड व्हेल मासा पहुडावा ना, तसा एक सँड ड्यूनचा प्रचंड मोठा पॅटर्न तयार झालेला होता. इतका सुंदर होता की आम्ही बघतच राहिलो आणि तो कॅप्चर केला तुम्हाला, म्हणून आज आम्ही दाखवू शकलो की खरंच एखादा मोठा व्हेल असावा ना, राक्षसी आकाराचा, असा तो सँड ड्यूनचा पॅटर्न दिसत होता. आणि त्याच्यानंतर हे कॅम्फर इनहेलिंग सुरू होतं. कान बंद केले होते, डोळ्यातही, पण डोळ्यांना आम्ही सनग्लासेस लावून थोडं प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला होता. इथे जिथे जाग आम्हाला थांबायला लागायचं बाथरूमला जायला, कारण पाणी अतिशय जास्त प्या सांगितलं होतं. आमच्याबरोबर 11 जीप्स होत्या आणि 2 ट्रक्स होते. त्या ट्रक्समध्ये सगळा शिधा होता, प्री कुक फूड होतं, म्हणजे प्री कुक उपमा किंवा प्री कुक खिचडी, कारण तिथे शिजवणं शक्य नसतं, गरम पाणी घालून ढवळतात देतात तुम्हाला. कॉर्नफ्लेक्स होते, दुधाचे कॅन्स होते, पावडर, मिल्क पावडरचे पॅकेट्स होते, असं सगळं त्यांचं सामान होतं त्याच्यामध्ये. सो हे आम्ही नायालम सोडल्यानंतर पुढचा कॅम्प होता आमचा सागा कॅम्प. आणि सागा कॅम्पला आम्ही राहणार होतो आणि मग ब्रह्मपुत्रा क्रॉस करून आम्हाला जायचं होतं पर्यांग कॅम्पला. सो काय झालं की आम्ही बाथरूमला जायला ना थोडं जीपपासनं दूर जायचो, तिथे एखादी शॉल किंवा असं ओढणी वगैरे धरून मग आम्ही एक जण बाथरूमला जाऊन यायचो बायका. तर तिथे बाथरूमला जाऊन परतत असताना तिथे थोडं उगवलेलं गवत, म्हणजे आता मी म्हटलं तसं श्रब्स नाहीत, झाडं नाहीत, तुरळक गवत असतं. तर त्या गवतामधला काही विषारी किडा, विषारी का तर तो माझ्या पायाला 2 सॉक्समधून पण त्यांनी कडकडून दंश केला आणि मला खूप वेदना झाल्या त्यावेळेला. पण ठीक आहे, त्यावेळेला मी जीपमध्ये आल्यावर मी तिथे क्रीम लावलं वगैरे, विसरले.
पण तिथून आम्ही सागा कॅम्पला टेंटमध्ये पोचेपर्यंत माझ्या अंगावरती जसा हलव्यावरती काटा येतो ना, तशा माझ्या अंगावरती लिटरली लाल लाल अशी फुलं जशी काय उमटल्यासारखं सगळीकडे इरप्शन्स आली. म्हणजे आपण एखादा डास चावल्यानंतर कसं होतं ना लाल, ते मोठं तरी असतं, हे छोटी 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 सगळ्या ठिकाणी बारीक रॅश यावं तसं. आणि मला खूप बर्निंग व्हायला लागलं. तर मी ते माझ्याकडे होतं अँटी ॲलर्जिक, ते घेतलं. काही इन्सिडालचा वगैरे काही उपयोग नाही. मला ते वाढत गेलं आणि नंतर मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. म्हणजे आय कुड नॉट ब्रीथ. असं वाटलं की माझा श्वास इथेच अडकतोय, पोचतच नाही आहे. आणि आय बिकेम व्हेरी ब्रेथलेस. बरं, मला कधी अस्थमाचा त्रास नाही, मला कधी ब्रॉन्कायटिसचा त्रास नाही, त्यामुळे माझ्याकडे काही स्टिरॉइड नव्हतं. फॉर्च्युनेटली आमच्याबरोबर आणखीन एक 2-3 डॉक्टर कपल्स होती. त्या कोणाकडे तरी स्टिरॉइड मिळालं. ते अमेरिकेहून आले होते. त्यांनी सांगितलं अगदी पाव गोळी द्या. पण जयन म्हणाला माझी कंडिशन बघून पाव गोळीचा उपयोग होणार नाही. त्यांनी मला एक पूर्ण गोळी दिली. मी झोपले थोडा वेळ आणि एक अर्ध्या पाऊण तासानंतर आय वॉज लिटल बेटर. पण त्यावेळेला मला वाटलं माझा आता श्वासच बंद होतोय, इतकी अवस्था आली होती. थोडा तापही भरला होता. पण मी रेस्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ताजीतवानी झाले आणि परत प्रवासाला लागले. सो एक लक्षात ठेवायचं की बाथरूमला जायला सुद्धा ना खूप लांब जाऊ नका. तिथे गवतात सुद्धा किडे असतात आणि हिमालयातले जे इन्सेक्ट्स असतात ना ते खूप विषारी असतात. वाळवंटातले, तिबेटमधले, हिमालयातले. कारण तिथे असं पण वनस्पती जीवन कमी आहे, प्राणी कमी आहेत. पण जे काही आहेत ना ते तुम्हाला फार केअरफुल राहायला लागतं, कारण एक छोटासा किडा सुद्धा प्राणघातक ठरू शकतो. मला तो लॅरिंगोस्पॅझम येऊ शकला असता, पण देवाने वाचवलं त्या ठिकाणी. सो तेवढी काळजी आपण घ्यायची. तिथून पुढे आम्ही ब्रह्मपुत्रा नदी क्रॉस केली. ब्रह्मपुत्रा क्रॉस करताना आमच्या वेळेला तरी ना तिथे ब्रिज नव्हता. आम्हाला रॅफ्टवरती त्या जीप्स घालायचे. सो 2-2, 3-3 जीप्स एका वेळेला जायच्या आणि विंड करंटप्रमाणे ते रॅफ्ट पुढे जायचं पुढच्या तीरावर. सो आमच्या 11 जीप्स आणि 2 ट्रक्स हा ताफा पुढे जायला आम्हाला 2.5-3 तास लागले. पण आता त्यांनी निदान ब्रिज केलाय तिथे, त्यामुळे आता कमी वेळात पुढे जाऊ शकतात गाड्या. ब्रह्मपुत्रा क्रॉस केल्यानंतर जो आमचा पुढचा पडाव होता तो होता पर्यांग हॉटेल. पर्यांग हॉटेल एवढ्यासाठीच म्हणायचं की त्याचं नाव तिथे हॉटेल म्हणून होतं आणि हॉटेलचं नाव आज ऐकलं तर तुम्ही हसाल. तिबेटी भाषेमध्ये त्याचं नाव होतं ताशी हॉटेल. सो आम्ही सगळ्यांनी त्याचं नाव सगळ्यांनी मिळून सर्वानुमते ठेवलं त्याचं नाव फाशी हॉटेल. एखाद्या फाशी देणाऱ्या कैद्याला सुद्धा याच्यापेक्षा जास्त चांगलं जेलमध्ये ठेवत असतील. इतकं वाईट हो, म्हणजे जसं गुरं राहतात ना तसा गोठा होता. लिटरली मातीने सारवलेल्या भिंती, जमीन तशीच. चांगली गोष्ट काय होती तर एकच की इथे सगळ्या प्रवासात ना आम्हाला बेड लिनन अतिशय छान, स्वच्छ, क्रिस्प आणि छान उषा पांघरुणं छान. हे एवढी एक छान चायनीज गव्हर्नमेंटने सोय केलेली आहे. बाकी सगळा आनंदच. बाथरूम्स नाहीत तिथे, टॉयलेट्स नाहीत. टॉयलेट जे होतं ते बघून तिथे जावंसच तुम्हाला वाटणार नाही. सो त्यांनी सांगितलं तुम्ही लांब जा, स्वच्छ व्हा, गरम पाणी देतो, स्वच्छ व्हा. गरम पाणी कुठलं हो, की ते गरम पाणी तिथे लांब जाईपर्यंत इतकं थंड व्हायचं बर्फासारखं. बरं, टेम्परेचर्स म्हणाल तर मायनसमध्ये रात्री आणि दिवसा 30-32 डिग्री. सो इतक्या विषम हवेमध्ये आम्ही राहिलो केला सगळा प्रवास. पण जेव्हा आम्ही पर्यांगवरनं 9 तासाचा प्रवास करून जेव्हा आम्ही मानसच्या तीरावर पोचलो आणि दुरून मानसचं लोभस दर्शन आम्हाला झालं, आम्ही सगळ्यांनी आनंदाने जय जयकार केला आणि आम्ही म्हटलं की याच्यासाठी केला होता अट्टहास की हा दिस गोड व्हावा. मानसचं त्या संधी प्रकाशात आणि नंतर अंधारात जे पहिलं दर्शन झालं ना, चंदेरी लखलखणारं पाणी, त्याच्यावरती उठणारे तरंग, लाटा, त्या लाटांचा एक सुमधुर आवाज आणि वरती इतकं सुंदर चंद्र चांदणं. ती गुरुपौर्णिमा होती ज्या दिवशी आम्ही मानसला राहिलो, 4 जुलै 2001. आणि तिथे इतर 2 ग्रुप्स पण आले होते. तिथे एक स्वामी विकासगिरी म्हणून आले होते. त्यांनी जवळजवळ 32 परिक्रमा केल्या होत्या. तर मग आम्ही सगळे तिथे त्यांच्या भोवती त्यांचे अनुभव ऐकायला बसलो. आम्ही जी आठवतील ती महादेवांसाठी सगळी गाणी म्हटली तिथे. आणि मग अशी ती एक संध्याकाळ आमची खूप छान गेली. त्या रात्री आम्ही जागत राहिलो होतो, कारण असं ऐकलं होतं की यक्ष, देव, गंधर्व किरणशालाकांच्या रूपात येतात सरोवरात स्नान करायला. असा काही अनुभव येतोय का हे बघायला आम्ही जागे राहिलो. पण
एखादी किरणशलाका दिसली, पण ते असं आमच्या लक्षात आलं दॅट कुड बी अ मीटिऑर. म्हणजे आम्हाला बघायचं होतं. म्हणजे मी दोन्ही अँगलनी विचार करते, मी सायंटिफिक अँगलनी पण विचार करते. त्यामुळे देव, यक्ष, गंधर्व या आपल्याच कल्पना आहेत, असं काही कोणी येत नसतं. पण ते मिटिऑर्स जे येतात ना खाली, किंवा किरणशलाका, त्या सरोवराच्या पाण्यात शिरल्यानंतर जे प्रकाशाचं एक तेजोवलय पसरतं ना, ते खूप मोहक असतं. आणि ते आपण बघतोच आहोत की चंद्रप्रकाशात किती सुंदर दिसतंय रुपेरी मानस. सो हे 104 किलोमीटर परीघ असलेलं आणि सुमारे 350 फूट खोली असलेलं मानस हे गोड्या पाण्याचं सरोवर म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. खाऱ्या पाण्यातनं निर्माण झालेल्या भूमीमध्ये तिबेट निर्माण होतं, त्याच्यात वाळू असते. तुम्ही तिथून प्रवास करून येता मानसला. मानसचं पाणी इतकं सुंदर आणि शुद्ध असतं की त्याच्या तळाशी असलेले रंगीबेरंगी जे खडे दिसतात ना, ते असं वाटतं की रत्नांची खाण आहे इतकं. आणि त्याच्यामध्ये राजहंस तर नाहीत, आता स्वान्स नाही आहेत, पण डक्स खूप होती, काळी पांढरी डक्स खूप होती तिथे. आणि इथे असं म्हणतात की इथे फिशिंग अलाउड नाही आहे, मासेमारी करायची नाही. पण जर कुठला डेड फिश जर काठावर येऊन पडलेला असेल ना, तर ते तिबेटियन लोक तो उचलतात, तो डोळ्याला प्रसाद म्हणून लावतात, कपाळाला लावतात आणि तो घरी नेऊन तो शिजवून खातात. इथे आम्ही टेंटमध्ये राहिलो होतो ना, त्या टेंटमध्ये खाली बिळं होती. सुदैवाने आम्ही लवकर पोचलो होतो, तर मी म्हटलं असं टेंट घेऊ की ज्याच्यात बिळं दिसत नाहीत. पण असं एकही टेंट नव्हतं. प्रत्येक टेंटमध्ये अशी बिळांची विवरं म्हणतात ओपनिंग होती. आणि ते म्हणाले की इथे गिनीपिग सारखा जो रोडंट असतो तर ते तिथे राहतात, पण ते खूप टिमिड असतात. त्यामुळे माणसांची चाहूल लागली तर सहसा ते वरती येत नाहीत. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही आमच्या स्लीपिंग बॅग्स घातल्या. स्लीपिंग बॅगच्या आत शिरलं की थोड्या वेळाने ऊब येते. प्रचंड थंडी होती. शूज काढून ठेवले तर ते शूज इतके कडक होतात की नेक्स्ट डे पायात जात नाहीत. त्यामुळे मी तर म्हटलं मी शूज नाही काढणार, मी शूज सकट झोपते. आणि त्या स्लीपिंग बॅगमध्ये आम्ही शिरलो. दुसऱ्या दिवशी इथे लवकर उजाडतं. मी म्हटलं होतं तुम्हाला, शांग्रीला हॉटेलला पण सांगितलं होतं की 4:45-5ला अगदी लख्ख प्रकाश आणि उजाडलेलं होतं. सो दुसऱ्या दिवशी आम्ही टेंटमधनं बाहेर आलो. कपांची सुमधुर किणकिण ऐकू येत होती किचन टेंटमधून. तर लवकरच आम्हाला चहा कॉफी मिळणार होती, त्यामुळे आम्ही उत्साहात होतो. आणि इथे आम्हाला लक्षात आलं की इथे उगवत्या सूर्याच्या किरणांमुळे संपूर्ण आसमंत आकाश अगदी गुलाबी गुलाबी दिसू लागलं होतं. पण आम्हाला नक्की कळत नव्हतं की कुठे सूर्य कुठून उगवतंय. कंपास होता आतमध्ये, पण टेंटमध्ये होता. तर म्हटलं थांबूया इथेच आपण. खूप गार होतं, खूप वारं होतं, पण आम्ही बघितलं. आणि मग उगवत्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने आम्हाला आसमंताचं दर्शन झालं. अतिशय सुंदर, प्रसन्न वाटत होतं. इथे कसला आवाज नाही, चाहूल नाही, काही नाही. आम्हाला जास्त आम्ही बोलतही नव्हतो हो, कारण आपण शांत राहून एक स्तिमित अवस्था असते ना, तशी आमची अवस्था झाली होती. किती पाहू मानस सरोवरकडे असं आम्हाला वाटत होतं. आणि मग अशातच आमचं नक्की झालेलंच होतं की करायचं, की सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आपण इथे यज्ञ करायचा. मग आम्ही थोडं ना त्या कोदारीच्या बॉर्डरला यज्ञाची सामग्री घेतली होती. आणि मी गुळाच्या पोळ्या आणि तूप हे प्रवासाच्यासाठी कॅरी केलं होतं. सगळ्यांना देत होते मी ते, की थंडीत उपयोग होईल म्हणून. आणि ते तूप जे होतं ना, ते आम्हाला इथे यज्ञाला उपयोगी पडलं उरलेलं. सो आम्ही काय केलं, समिधा गोळा केल्या होत्या. आमच्याकडे कापूर होता, ते तूप, आणि आम्ही जी येतील ती सगळी स्तोत्र म्हटली, सगळे श्लोक म्हटले आणि मृत्युंजय मंत्राचं आवर्तन केलं. आणि लिटरली मृत्युंजय मंत्राची 21 आवर्तनं ज्या क्षणी संपली त्या क्षणी सगळे ढग परत विरळ झाले आणि सूर्यप्रकाशात आम्हाला आईस्क्रीमच्या कोनसारखं कैलासाचं शिखर दिसलं. ते इतकं सुंदर दिसलं, इतकं सुंदर दिसलं की आम्ही भान हरपून बघतच राहिलो. आकाशाची निळाई, खाली निळशार मानस सरोवरचं पाणी आणि त्याच्यात आईस्क्रीम कोनसारखं दिसणारं सुबक कैलासाचं शिखर, ते बघून आमचं मन अगदी मोहून गेलं. आणि इथे आम्हाला पुढच्या प्रवासाला लगेच सुरुवात करायचीच होती, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं 104 किलोमीटर सरकमफरन्स असलेल्या मानसची परिक्रमा आपल्याला आता लँड क्रुझरने करायची होती. सो आपण 88 किलोमीटरची परिक्रमा करतो आणि नंतर आपण कॅम्प साईटला जातो. उरलेली 16 किलोमीटरची परिक्रमा असते ती लास्ट कॅम्प म्हणजे झुटुलफुक कॅम्प. इथून निघालो की ती परत मानसला आल्यावर ती परिक्रमा पूर्ण करून मग आपण मुक्काम करतो. सो जितके किलोमीटर आपण प्रवास करून पोचतो तितकेच किलोमीटर, 871 किलोमीटर प्रवास करून आपण परत जागी येतो आपल्या.
पण जातानाचा जो प्रवास आणि येतानाचा प्रवास याच्यात एक फरक इतका असतो की जाताना जाणवलेल्या हार्डशिप्स येताना आम्हाला लक्षातच नाही आल्या हो. कारण ते मनामध्ये इतकं कृतकृत्य एक भावना दाटलेली होती की आपण हे सक्सेसफुल कंप्लीट केली परिक्रमा, हा आनंद होता. आणि पुढचे येणारे जे यात्रेकरू असतात ना, कुठे जीप्स क्रॉस होतात ना, तर ते सगळे आम्हाला थांबून आम्हाला विचारायचे कसं वाटलं तुम्हाला काय. सो आम्हाला असं इतका इम्पॉर्टन्स मिळाला होता त्यावेळेला आणि आम्हाला असं वाटलं जणू काही आमच्या प्रत्येकाच्या मागे एक मोठा हॅलो आहे की हे दिव्य तुम्ही पार केलंयत म्हणून. मानसला तुम्ही पोचल्यानंतर 88 किलोमीटर तुम्ही पार करून जेव्हा येता तेव्हा तुम्ही दार्चेन कॅम्पला उतरता. ओके, दार्चेन कॅम्प हा असा आहे की जिथे परत तुम्हाला एकदा ग्रुप लीडर इंडिव्हिज्युअली भेटून प्रत्येकाच्या रूममध्ये गेल्या. दार्चेन इथे पण असं गोठ्यासारख्या रूम्स होत्या. तिथे कॅम्पला आम्हाला वॉशरूम नाही, काही नाही, पण तिथे आम्हाला राहिलो होतो आम्ही. तिथे त्यांनी आम्हाला शेवटची रूम दिली. तर आमच्या पलीकडे आणखीन एक रूम होती आणि आमच्या रूममध्ये 4 बेड्स होत्या, 4 आम्ही होतो. तर म्हटलं अरे त्या रूमला कुलूप आहे ना, आम्हाला त्या रूममध्ये झोपायला द्या ना, म्हणजे आम्ही दोघं या रूममध्ये दोघं त्या रूममध्ये असं जरा आरामात झोपू. तर त्यांनी सांगितलं नाही ते तर गोडाऊन आहे, तिथे त्यांचं सामान पडलेलं आहे. ग्रुप लीडरने, राकेश त्याचं नाव होतं, राकेश श्रेष्ठा. सो तो म्हणाला नाही तिथे सामान आहे, ते काही रूम ते उघडू देणार नाहीत. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. तो प्रत्येकाच्या रूममध्ये, आणि आमची शेवटी होती ना, शेवटी आमच्याकडे आला. मी सगळ्यांना चेक करायला आलोय. आर यू कॉन्फिडंट टू वॉक? इज युअर हेल्थ ऑल राईट? डू यू हॅव एनी इश्यूज, हेडेक, नॉशिया ऑर एनिथिंग? तुम्हाला काही आणखीन त्रास होतोय का? श्वास घ्यायला त्रास होतोय का? असे प्रश्न त्यांनी विचारले. तर आम्ही सांगितलं नाही, आम्ही इथपर्यंत आलोय, आम्ही नक्की करणार. जेव्हा मला सागाला इन्सेक्ट बाईट झाला होता तेव्हा मला वाटलं होतं कदाचित मी हे करू शकणार नाही. म्हणून त्यांनी परत मला विचारलं. म्हटलं नाही, आय एम परफेक्टली ऑल राईट. आणि तेव्हा माझं वय लहान होतं ना, 48 वर्षाची होते मी नक्की करीन, नक्की परिक्रमा मी करीन. सो ही सेड ऑल द बेस्ट. तुमचं सगळं सामान नीट घ्या, औषधं हाताशी ठेवा. आता तुमची डफल बॅग तुम्ही उचलणार नाही, तुम्ही घेऊच शकणार नाही. पाण्याची बाटली छोटी जवळ ठेवा, पण ती सुद्धा तुम्ही घेऊ नाही शकलात तर तुम्हाला 2 माणसांना मी एक शेर्पा देणार आहे, पोर्टर. तर तो तुमची बॅग घेईल, तो तुमची बाटली पण ठेवेल. तुम्ही फक्त काठी, तुमचे श्वास आणि तुमची पावलं, अशी तुमची पुढची यात्रा असू दे. आम्ही म्हटलं ओके. आम्हाला त्यांनी जीपने एक 7-8 किलोमीटर आणलं आणि तिथून आमचं पदभ्रमण सुरू झालं. इथे पण असंच होतं, म्हणजे रस्ता कुठे खडक होते, कुठे जमीन होती, पायवाट सगळीकडे. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की कितीही दमलात, कारण आता आम्हाला 54 किलोमीटर चालायचं होतं एकूण. सगळी परिक्रमा 54 किलोमीटरची आहे. तर हे चालताना तुम्ही दमलात तर खाली बसू नका. तुम्ही एखाद्या मोठ्या रॉकला टेकून उभे राहा. गॅदर युअर ब्रेथ टू नॉर्मलसी अँड देन यू स्टार्ट वॉकिंग. सो इथे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तरुण आहात, पण तुम्ही 80 वर्षाचं ओल्ड माणसं कशी चालतील त्या पेसने तुम्ही चाला, बरोबर चालू नका. आणि इथे तुम्हाला धाप लागू शकते, सो घाई करू नका. सो आम्ही हे सगळं लक्षात ठेवलं. आम्ही चालायला सुरुवात केली. इथे एक झालं की बाजूने लाच्छू नावाची नदी वाहत होती आणि आम्ही थोड्या वरच्या अंगाला पायवाट होती, तिथनं चालत होतो. नदी बरीच खाली होती, 150 फूट खाली होती. सो इथे आम्हाला प्रथम एक मोठं गेट टाईप पडकं स्ट्रक्चर दिसलं, त्याला यमद्वार म्हणतात. ते यमद्वार का, आता पांडव वगैरे सगळे जे युद्धानंतर त्यांना उपरती झाली, खूप मनुष्यहानी झाली, आपलेच नातलग सगळे गेले, आता कुठे जायचं, तर आता मोक्ष. म्हणून ते ज्या वाटेने गेले, मोक्ष म्हणजे काय हो, कैलासची यात्रा हाच मोक्ष. तर ते ज्या वाटेने गेले ना, ते यमद्वार. तर असं म्हणतात की या यमद्वारातनं तुम्ही पुढे गेलात की मग तुमचा परतीचा मार्ग नाही, मग तुम्ही पुढेच जायचं, मागे नाही वळायचं. सो त्या यमद्वारातून पुढे गेल्यानंतर आम्ही चालत राहिलो. आमचे आता यात्रेकरू जे होते ते थोड्या अंतराने चालत होते. म्हणजे त्यांनी सांगितलं तर तुम्ही पुढे बघाल ना तर तुम्ही घाबरून जाल, तुम्ही मागे पण बघा, म्हणजे तुमच्यापासून आणखीन 4 यात्रेकरू थोडे मागे आहेत हे कळलं की तुम्हाला धीर येईल की तुम्ही एकटे नाही आहात. पण इथे अक्षरशः असंच आम्ही जोडीने चालत होतो. पुढची माणसं पुढे गेली, मागची मागे राहिली होती आणि माझ्या नाकातून रक्त यायला लागलं. म्हणजे मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि नाकातून रक्त यायला लागलं. ते मी पाण्याने थोडं वॉश केलं, क्लीन केलं, पण तरी खूप रक्त यायला लागलं. तर जयंतने सांगितलं की तू आता इथे थोडी टेकून उभी राहा. रॉक होता तिथे,
तर मी टेकून उभी राहिले, पण ते ब्लिडिंग काही थांबे ना. प्रेशर दिलं, थोडं प्रेशर दिल्यावर थोडं कमी झालं, पण परत यायला लागलं. हे कशामुळे? तर कॅम्फर मी खूप इनहेल केला उत्साहाच्या भरात, कारण धाप लागायची, त्यामुळे मग कॅम्फर इनहेल. थंडी, प्रचंड थंडी होती. सो मी म्हटलं त्यांना की आता मला वाटत नाही की मला पुढे जाता येईल, तुम्ही मला इथेच सोडा आणि तुम्ही पुढे जा. तर ते म्हणाले, हे बघ आपण दोघांनी यायचं ठरवलं होतं ना, मग आपण दोघांनी पुढे जायचं, तुझ्या पेसने चालू, पण तू सांगशील तेव्हा चालू. नाक वॉश करून, हे करून, पाणी पिऊन माझं पाणी संपलं होतं. दोघांमध्ये मिळून छोटी बाटली होती. मागे कोणी दिसत नव्हतं, लांब होते. आमचा शेर्पा, काय झालं की आमच्याबरोबर एक आणखीन एल्डरली एक डॉक्टर होते, तर त्यांना शोधायला त्यांचा शेर्पा पुढे गेला होता. तर त्यांनी सांगितलं, तुमच्या शेर्पाला प्लीज पाठवता का? ते मग काय करतात, पाठीवर उचलून घेतात, ज्याला चालवत नाही त्याला जरा पाठवा, मी इथे थांबतो. म्हणून आमच्या शेर्पाला आम्ही पाठवलं होतं. तो परतच नाही आला, त्यामुळे माझ्याकडे पाणी नव्हतं, रिकामी बाटली. इतक्यात मागून एक याक येताना दिसला, सामान घातलेलं होतं त्याच्या पाठीवर, आणि त्याच्याबरोबर एक शेर्पा होता. तर त्याला मी सांगितलं, मला थोडं पाणी आणून दे नदीचं. नो नो मॅडम, दिस वॉटर नो गुड, नो गुड. ते भाषा त्यांची चायनीज असते, थोडं थोडं इंग्लिश येतं. तर मी म्हटलं, जसं असेल तसं पाणी दे मला आणून. त्यांनी शेवटी बाटलीत थोडं एवढंच पाणी घेऊन आला. ते तोंडात घातलं आणि इतकं ब्रॅकिश वॉटर होतं ना, हायेस्ट कंटेंट्स ऑफ मिनरल्स. मी लगेच थुंकून टाकलं. ते गिळूच शकले नसते मी, इतके क्षार होते. पण यांनी जो जिभेला ओलावा मिळाला ना, त्या ओलाव्यामुळे मला धीर आला. आणि त्याच वेळेला हे तुम्ही जे बघताय ना, ही घळ आहे 2 डोंगरांच्या मधली, ह्याच्याबरोबर समोरच्या पायवाटेवर मी चालत होते. तिथून मला एकाच वेळेला शंख वाजवल्याचा, घंटा वाजवल्याचा, मोठ्या सिम्बल्स असतात की नाही, तिथे झांजा म्हणतात त्यांना, बघा सिम्बल्स म्हणतात, मोठ्या झांजा, त्या जोरात वाजवल्याचा आवाज एकाच वेळेला मला आला. आणि मी म्हटलं, हे कुठून सगळे आवाज येतात? म्हणून मी डॉक्टर जयंतना विचारलं. ते म्हणाले, मला तर काहीच ऐकू येत नाहीये. आणि मी म्हटलं, काहीतरी तर मला ऐकायला येते, आणि गॉड इज विथ मी, आय वॉन्ट टू वॉक फर्दर. आणि मी उठून परत चालायला सुरुवात केली. सो परत आल्यानंतर जेव्हा मी काही बुक्स वाचली, त्याच्यात इटालियन गिर्यारोहक मेसनरनी लिहिलेलं आहे की इफ यू आर लकी इनफ यू हिअर सिम्बल्स, बेल्स अँड कॉन्च ब्लोईंग ॲट द सेम टाईम इफ यू आर लकी इनफ ॲट दॅट स्पॉट. आणि ते मला ऐकायला मिळालं. सो या स्पॉटचा आणखीन सिग्निफिकन्स आपण पुढे बघणार आहोत. मी कुठे होते माहिती आहे हे सगळं ऐकू आलं तेव्हा? मी एका डोंगराच्या पायथ्याशी होते, आणि त्या डोंगराचं नाव आहे ज्ञानेरी, आणि त्याला नंदी पण म्हणतात, नंदी पर्वत म्हणतात. तर त्या पाषाणामध्ये एक नंदीचा आकार आहे. तो नंदीचा आकार हुबेहूब नंदी, जसं शंकराच्या देवळात बघा बाहेर नंदी असतो गाभाऱ्यासमोर मुख केलेला, इथे एवढाच फरक आहे की कैलास पुढे आहे, पण तो यात्रेकरूंकडे मुख करून बसलेला नंदी असावा, आणि जणू सांगतो की तुम्ही या, तुम्हाला पुढे खूप दर्शन सुंदर होणार आहे. असं ते नंदी पर्वत बघायला मिळाला. त्याचे फोटो आम्ही घेतले. आणि त्याच ठिकाणी आम्हाला रॉक फॉर्मेशन्स, आता असं म्हणतात की हे जे एखादा प्रचंड गोरीला बसावा तसा तो काळा विस्तीर्ण पहाड दिसला, हां, तर ते म्हणतात की ते शंकराचे बॉडीगार्ड आहेत. म्हणजे काळं भैरव ही रूपं आहेत ना, ते त्यांचे डोंगर आहेत. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर गौतम बुद्ध ध्यानस्थ दिसतात, तसा एक पर्वत दिसला. असे ही सगळे नॅचरल रॉक फॉर्मेशन्स आहेत. आणि मग तिथून आम्ही हळूहळू पुढे गेलो. अंधार पडायला लागलेला होता आणि खूप दमलो होतो. माझं नाकातून येणारं रक्त आता थांबलं होतं, पण चालणार ही जिद्द होती. तुम्ही विचार करा, इथे कुठे आडोसा नाही, बसता येत नाही, टेकून उभं राहायचं दगडाला, दमलात तर. श्वास तुमचा नॉर्मल होऊन दिला की मग तुम्ही पुढे चालायचं. हातात काठी दिलेली होती ग्रुप लिडरने, ती काठी टेकत टेकत पुढे जायचं. सो ज्यांना उत्साह आहे, ज्यांना उत्सुकता आहे, किंवा ज्यांना हे सगळं बघून जे प्रेरित होतात ना, त्या सगळ्यांना मी अपील करते की तुम्ही यंग एजला जा. आम्ही 50 ओलांडायच्या आत आम्ही हे करून आलो होतो. आता जर विचार केला ना, तर आता हे अशक्य आहे. बरं, आता तुम्हाला हेलिकॉप्टरने नेतात, वरून दाखवतात निळा ठिपका मानस सरोवर दिसतं, बर्फाचा ठिपका कैलास, पण ते बघून समाधान नाही होतं. तुम्ही जेवढं त्या निसर्गाच्या सान्निध्यात जाल ना, तेवढा तुम्हाला तो आनंद जास्त घेता येतो. असं वरून हेलिकॉप्टरने बघून ते नाही होत. तुम्हाला ती परिक्रमा करावीच लागते, तरच तुम्हाला ते छान सगळे अनुभव येतात. सो आता आपण पोचतोय हळूहळू पुढच्या कॅम्पला पोचतोय, ज्याचं नाव आहे डेरा फूक कॅम्प. आम्ही पहिली 10-12 लोक आली ना, त्याच्यात आम्ही दोघं होतो नशिबाने. म्हणजे इतका त्रास होऊन थांबून पण
आम्ही पोचलो होतो. सो आम्ही तिथे आमच्या मागे याक येत होते, त्या याकच्या गळ्यातल्या घंटा अशा किणकिण वाजत होत्या. इकडे असं अंधार पडू लागला होता. आम्हाला कल्पनाही नव्हती की आम्हाला काय छान दिसणार आहे ते. आम्ही आपलं टेंट एक बघितलं, त्या टेंटमध्ये राहिलो, बसलो, जरा टेकलो तिथे थोडंसं आणि मी म्हटलं की थोडं पाणी द्या आता. मला पाणी आणलं होतं त्यांनी भरून परत किचन टेंटमधनं. पाणी प्यायलं, तिथे बसले जरा. आणि आमचा जो शेर्पा होता त्याचं नाव होतं अंगद हां. तर तो तिथून आला आणि डॉक्टर साहब जल्दी बाहेर निकलो, कैलास देखो चांदी जैसा चमक रहा है. आणि आम्ही बाहेरून बघितलं तर आम्ही अक्षरशः वेडे झालो. खरं सांगायचं ना तर आम्ही 10 किलोमीटर दूर होतो कैलासपासनं. कैलास पर्वतापासनं ॲक्च्युली डिस्टन्स वाईज आम्ही 10 किलोमीटर अवे होतो. पण एवढं प्रचंड विस्तीर्ण महाकाय तो पर्वत आमच्यासमोर उभा ठाकला होता की असं वाटलं की आम्ही हात स्ट्रेच केला ना तर आमच्या हाताला पर्वताचा पायथा लागेल. आणि चांदीसारखा त्या रात्रीच्या चंद्राच्या किरणांमध्ये चमचम चमचम करत होता. गुरुपौर्णिमा नुकतीच होऊन गेली होती हां. हे 6 तारीख होती. 6 तारखेची संधिप्रकाश आणि रात्रीच्या मधला काळ. सो 6 तारखेला तो त्या चंद्रकिरणांनी नाहून निघालेला कैलास पर्वत पाहून आम्ही धन्य झालो. पण आम्हाला कल्पनाच नव्हती की दुसऱ्या दिवशी ह्याच्याहून काही सुंदर आम्हाला बघायला मिळणार आहे. पण तुम्हालाही उत्सुकता असेल ना, मग थोडं थांबा, आपण परत भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. सो स्टे कनेक्टेड, प्लीज सबस्क्राईब, प्लीज लाईक आणि तुमचे व्ह्यूज पोस्ट करा. तुम्हाला असं वाटतं ना की आम्हालाही थोडा उत्साह वाटला पाहिजे आणखी नवीन नवीन एपिसोड्स करायला, मग आम्हाला थोडी शाबासकीची थाप द्या ना, ती आम्हाला खूपच मोलाची आहे. सो स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड अँड स्टे रूटेड. थँक यू.